पोलन ॲग्रो मिनरल्स प्रायव्हेट लिमिटेड। संशोधन, गुणवत्ता, सेवा के साथ हमारा लक्ष्य समृद्ध भारत। आता येथे आलं आणले, हे आलं बघितल्यानंतर मला काय वाटतं ते मी तुम्हाला सांगतो। जे आता इथे आलं आलंय, एक साधारण हे असं कुठून आणले, बरोबर ना? करेक्ट आहे। आता तुम्ही आलं बघताय, याचा एक आम्ही 3 गोष्टी तुम्हाला आल्यात शिकवतो। 3 गोष्टी आल्यात शिकायच्या। आल्याचं पान कधी हिरवं होता कामा नये, कधी हिरवं होता कामा नये। पहिले जर तुम्हाला आलं खाली उतरवायचं असेल, हे पान हिरवायचं, खाली गट्टा तयार होत नाही, काढी चांगली बनते, हे कळलं पाहिजे। हळद असू दे, आलं असू दे, ह्याला हिरवापणा कधी येता कामा नये। आणि हे सगळं डार्क ग्रीन आहे, ही तुमची चुकीची वाढ आहे। हे कंद बारके 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 गड्डे बनवतात, समजतंय? ह्याला बाळी ग्रोथ म्हणतात। आता गमतीचा भाग, आता तुम्हाला हेच आवडतं, तुम्हाला मला काय कळत नाहीये, पाला विकायचा आहे का हे बनवायचं आहे, पण हे तुम्हाला आवडतं। आल्याचं पीक कधीही हिरवं होता कामा नाही, त्याचा रंग पोपटी रंगाचा पाहिजे। कसा पाहिजे? पोपटी। ते वारंवार पिवळं पडतं, आम्हाला वाटतं त्याला काहीतरी कमी पडायलंय, हे तुम्हाला माहितच नाही आहे। आल्याचा पानाचा रंग हा नॅचरली पोपटी असतो, त्यामुळे त्याच्यावर कायम पिवळी छटा दिसते आणि तो त्याचा ओरिजिनल रंग आहे, तसाच असायला पाहिजे। त्याला काळं करायला जायचं नाही। तो ज्यावेळेला हिरवं होतो, आल्याची ही जी हिरवी कंडिशन आहे ती सगळ्यात डेंजर, हे तुम्हाला भारी वाटते, पण अशामध्ये कधीही कंद जन्म घेत नाही, समजून घ्या। जेव्हा हे हिरवा असतं त्यावेळेला कंदाची वाढ थांबलेली असते आणि ते स्टेम वाढीसाठी जातं, म्हणजे काही वाढीला जातं। बऱ्याच शेतकऱ्यांची मला तरी भ्रम आहे, माझा आलं कमरेला लागले आणि खाली उघडून बघितली एवढाच घंटा असते। म्हणजे कुठल्या पिकाचं काय वाढलं पाहिजे हे पण कळून घ्या सर जी, समझ में आ रहा है? इसकी ये ग्रोथ कभी भी अच्छी नहीं है। इसके पत्ते की चौड़ाई, या पत्त्याची जाड म्हणजे रुंदी आहे ती कधीही वाढता कामा नाही। हे पत्त हे एकदम चुकीचं पान आहे, हे गवताच्या पानापेक्षा मोठं झालंय। आल्याचं पान हे अंगठ्यापेक्षा मोठं होता कामा नाही। जेवढं ते छोटं राहील तेवढं ते साठा नेऊन युद्ध करतं, नाहीतर मग साठा खांदीत आणि पानात करतं आणि मग कंद पोचत नाहीत, मोठे होत नाहीत, छोट्या गाठी होतात। समजतंय? कळतंय? आल्याची बेसिक थिअरी आहे, म्हणून आल्याला कधीही काळं करायला जायचं नाही। त्याच्यासाठी न्यूट्रिशन चेन तुम्ही बदलू नका। भरपूर पिवळं पडले म्हणले की आमच्यासारखे दुकानदार तुम्हाला मायक्रो न्यूट्रिएंट असं बाटलीनं सोडायला देणार, सोडा, आणि मग ते व्हेजिटेटिव्ह ग्रोथवर जातं। कुठल्या ग्रोथवर? व्हेजिटेटिव्ह ग्रोथवर। समजून घ्या। आलं, हळद, बघा का, आलं, हळद, हरभरा, आलं, हळद, हरभरा आणि भुईमूग, या 4 पिकांना जमिनीच्या वर कधीही जास्त वाढू द्यायचं नाही। पोटॅटो, अजून एक सगळ्यात मोठं पोटॅटो, ह्याला जमिनीच्या वर चांगलं वाढू द्यायचं नाही। ह्याची सर्वाधिक उंची ही 7.5 इंच असायला पाहिजे, म्हणजे एवढी। कांदा, समजतंय? लसूण, आता घ्या तुमचं तुम्ही समजून, कंदवर्गीय थोडक्यात तुमच्या भाषेत। याची जर ही वाढ वाढली, ही एक स्टेम वाढली की येणारे 4 कंद थांबतात। समजतंय का? बघा, कारण ह्याचं जे फिनिश फूड बनतं, फिनिश फूड, यासाठी ते लय जास्त रॉ मटेरियल वापरतं ह्यासाठी, पण ह्याच्यातच 4 नवीन ट्यूब तयार होतात, ट्यूब, छोट्या छोट्या ट्यूब तयार होतात। म्हणून ह्याला लय वरती वाढू द्यायचं नाही। जो तुमचा छंद आहे तो बदलायचा। समजतंय? कळते का? पटतंय ना? त्याला काय केलं पाहिजे उंची कमी करायला? उंची कमी ठेवायला काय? न्यूट्रिशन चेंज तुम्ही चेंज करा। लिओसिन फवारे जास्त घेतले नाही काय होतं, आता लिओसिन न वाढ थांबते असं जे कोण म्हणतं ते आणि अंधश्रद्धा आहे। लिओसिन न वाढ फक्त बदलली जाते। डबल अप ऐसा नहीं करता है, लेकिन देखो कि सीसीसी क्लोरोमैक्वाइड क्लोराइड करता क्या है, वाढ को डायवर्ट करता है, ग्रोथ वाढीला काय करतं? डायवर्ट करतं। आता 2 टाइप, जसं आता मी टिबा म्हणलं मगाशी, वाढ रोधक वेगळी, वाढ विरोधक वेगळी। रोधक क्या करते हैं, रोधक काय करतं आणि विरोधक काय करतं? विरोधक काय करतं? थांबून ठेवतं, आणि रोधक काय करतं? जागा बदलून दुसरीकडे नेतं। समजते?
म्हणजे लिओसिन मारला तर काही तासापुरतं, ओके. काही तास म्हणजे किती, 72 नाही 48 तास, 48 तासापुरतं फक्त आणि फक्त डायव्हर्ट होईल. समजलं? आता एक प्रयोग तेवढा करा आजच्या भेटीतला आल्यामध्ये. एक काय प्रयोग करायचा, तुम्हाला पॅक्लोबिटाझोल मिळतो. काय मिळतं? कल्टार. कल्टार, ओके. करेक्ट. पहिली बड दिसली याला, एक पहिल्यांदा सुरुवातीची बड आलेली आली की 1 एकराला 100 मिली 19 जे वॉटर सोल्युबल येतं, किंवा घरात जो आपल्याकडे 10-26 असतं विरघळून घ्या, किंवा 19 बाजारात सहज मिळतं. 2 किलो 19 आणि 100 मिली कल्टार ड्रीप मधनं सोडा, मग जादू. अशी पुढी तयार होते. बरोबर पहिला ब्रँच दिसल्या एकरी डोस, 1 एकराला डोस. परत सोडायचं नाही ते, एकदाच. पोलन एग्रो मिनरल्स प्राइवेट लिमिटेड। संशोधन, गुणवत्ता, सेवा के साथ हमारा लक्ष्य समृद्ध भारत।